वृषभ राशीचा स्वभाव म्हणजे पृथ्वी तत्वाच्या गाभ्याशी जोडलेला, संयमी, सौंदर्य, शिस्त, स्थैर्य आणि जीवनात हळूहळू पण अचूक प्रगती करणारी ही राशी. पण मागच्या काही काळात जणू काही नियतीने या राशीच्या लोकांची कसोटीच घेतली. नात्यांमध्ये वाद, करिअरमध्ये गोंधळ, आर्थिक नुकसान, मानसिक थकवा आणि काहींच्या जीवनात तर पार तुटून पडण्यासारखे प्रसंग आले. हे सारे वादळ 15 ऑगस्ट 2025 पासून हळूहळू थांबणार आहे. या लेखात आपण त्या वादळामागचं गूढ ब्रह्मयोग, 4 महत्त्वाचे बदल, त्यांची कारणं, उपाय, ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन आणि तुमच्या अंतःकरणावर होणारे परिणाम शब्दात खोलवर समजून घेणार आहोत. नंबर 1 आहे मागील वादळाचे तपशील. नात्यांमधील तुटफूट. तुमच्यावर अविश्वास ठेवला गेला, काही जण तुमच्याशी फसवणूक करून गेले आणि काही तुमच्यासोबत अजूनही तुमचं दुःख समजून घेऊ शकले नाहीत. वृषभ राशीच्या जातकांनी भावनिक फसवणुकीचा अनुभव घेतला. हे वादळ केवळ नात्याचं नव्हतं तर स्वतःच्या मूल्यांवरचा प्रश्नचिन्ह होतं. आर्थिक अडचणी. राशीवर झालेल्या ग्रहदोषांमुळे अनेकदा चुकीच्या गुंतवणुकीत पैसे अडकले. काहींना फसवले गेले, काहींना घर, जमीन, गाडी या गोष्टीचे नुकसान झाले. या राशीच्या लोकांनी शेवटपर्यंत प्रामाणिक राहूनही आर्थिक अडचणींना तोंड दिलं. करिअरचा गोंधळ. काहींना नोकरी गेली तर काहींना जिथं स्थिरता हवी होती तिथे नवनवे बदल, बॉसशी मतभेद, सहकाऱ्यांशी टोमणे, मेहनतीचं चीज न होणं या साऱ्यांनी आत्मविश्वास कचवला. व्यवसायात घाटा, ग्राहकांचा फटका, फसवणूक, सगळं काही जणू एकाच वेळेस. मानसिक थकवा व आरोग्य. अत्यंत शांत राशी असूनही अनेक वृषभ जातक वैचारिक थकव्यात गेले. झोपेचा त्रास, हृदयविकाराची सुरुवात, अपचन आणि डिप्रेशनसारख्या छुप्या आजारांनी पाय घट्ट रोवले. पण आता वळण बदलणार आहे. नंबर 2 आहे 15 ऑगस्टपासून सुरू होणारे 4 प्रमुख सकारात्मक बदल. त्यातील नंबर 1 आहे ग्रहस्थितीची उलटापालट. शुक्र, मंगळ आणि चंद्राचा त्रिकोण. शुक्र वृषभ राशीचा अधिपती 15 ऑगस्टला स्वतःच्या स्थानात प्रवेश करतोय. मंगळ संकल्पक शक्ती आणि धैर्य. शुक्राला पूर्ण दृष्टी देतो, त्यामुळे निर्णय क्षमता वाढते. चंद्र भावनांचं केंद्र घराच्या स्थानात बलवान होत आहे. यामुळे काय होणार तर जीवनात शांततेचा नवा अध्याय सुरू होईल. आत्मविश्वास पुनरुज्जीवित होईल. कामात स्थैर्य मिळेल आणि मनात गोंधळाच्या जागी स्पष्टता येईल. नंबर 2 आहे कौटुंबिक संबंध सुधारणार. मतभेद दूर होणार. जे नातं तुटल्यासारखं वाटत होतं ते परत जोडले जाईल. काही जण तुमचं महत्त्व पुन्हा ओळखतील. घरातला ताण कमी होईल. विशेषतः वडीलधाऱ्यांशी संबंध सुधारतील. हरवलेले कौटुंबिक सौख्य परत येईल. नंबर 3 आहे नोकरी व्यवसायात अनपेक्षित संधी मिळणार. जुन्या संपर्कातून नव्या ऑफर येतील. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार यशस्वी होईल. ज्यांनी हार मानली होती त्यांना नवा प्रोजेक्ट, पदोन्नती मिळेल. नंबर 4 आहे मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल. तुमचं आत्मभान मजबूत होईल. ध्यान, योग, प्राणायाम यामध्ये ओढ निर्माण होईल. आध्यात्मिक जाणीव वाढेल. निराशेच्या जागी नवीन आशा उगम पावेल. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन. का घडतायत हे बदल. शुक्र वृषभमध्ये. तुमच्या राशीचा अधिपती शुक्र स्वतःच्या घरात म्हणजेच वृषभ राशीत 9 ऑगस्ट रोजी प्रवेश करतो. यामुळे सौंदर्य, प्रेम, नात्यांमधील ऊब वाढते. आर्थिक स्थैर्य येतं. मानसिक शांती लाभते. मंगळ वृषभच्या 10व्या स्थानात. करिअरचा कारक मंगळ हे 10वे स्थान म्हणजे कर्मस्थान बलवान करतो. आत्मविश्वास, ऊर्जा आणि धाडस वाढते. चंद्र आणि गुरुचा दृष्टियोग. घर, मन, आई यांच्यावर चंद्राचा प्रभाव टाकतो. गुरुच्या दृष्टीमुळे चंद्र शांत व शुभ फळ देतो. त्यामुळे घरातील वातावरण आनंददायक होईल. नंबर 4 आहे उपाय, कृती व मार्गदर्शन. 5 प्रभावी उपाय. त्यातील नंबर 1 आहे शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या फुलांचा नैवेद्य करा. नंबर 2 आहे ओम शुक्राय नमः मंत्राचा 11 वेळा जप करा. नंबर 3 आहे वृद्ध महिलेला सौंदर्य प्रसाधने किंवा पांढरी साडी दान करा. नंबर 4 आहे चंद्र शांतीसाठी दर सोमवारी गाईला रोटी खाऊ घाला. नंबर 5 आहे गाईच्या दुधात केशर टाकून दिवा लावा. मानसिक समाधानासाठी दररोज रात्री 10 मिनिटे शांत बसून मनात मी शांत आहे असं म्हणा. स्वतःशी संवाद साधा. आत्मपरीक्षण सुरू करा. तात्पुरत्या दुःखांवर नव्हे तर दीर्घकालीन समाधी आयुष्याकडे लक्ष द्या. नंबर 5 आहे वादळ थांबण्यामागचं गूढ. शॉर्ट निष्कर्ष. 9 ऑगस्ट 2025 पासून वृषभ राशीच्या जीवनात 4 मोठे सकारात्मक बदल घडणार आहेत. नातेसंबंध सुधारतील. आर्थिक स्थैर्य मिळेल. करिअरमध्ये यशाचे नवीन मार्ग उघडतील आणि मानसिक शांती लाभेल. तुम्ही जे सहन केलं त्याचं आता समाधान मिळेल.
वादळ संपलं आहे आणि आता जीवन नव्या दिशेने पुढे सरकणार आहे. थोडं सविस्तर सांगायचं झालं तर वृषभ राशीच्या जातकांसाठी मागील काही महिने कठोर परीक्षांचा सामना केला, पण 9 ऑगस्टपासून शुक्र, मंगळ आणि चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे तुमच्या जीवनात स्थैर्य, प्रेम, आर्थिक भरभराट आणि आत्मविश्वास परत येणार आहे. हे फक्त नशीब नव्हे तर तुमचा संयम आणि सहनशीलतेचं बक्षीस आहे. नियतीने तुम्हाला पिळून पाहिलं, आता ती तुम्हाला पुन्हा उभं करणार आहे. जे तुटलं होतं ते साधलं जाईल, जे हरवलं होतं ते परत मिळेल. आता तुमचं नशीब तुमच्या बाजूला उभं आहे. तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे आणि तेही चांगल्या मार्गाने. नंबर 6 आहे अंतिम भावनिक संदेश. आता वादळ गेलं, स्थैर्याची सकाळ आहे. शुक्राच्या प्रेमाचा, चंद्राच्या शांतीचा आणि मंगळाच्या साहसाचा संगम. हे त्रिवेणी संयोग वृषभ राशीच्या जीवनात 2025 मध्ये इतिहास घडवेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.